चला आमचे ऑफिशियल सुद्धा मैदानात रवाना झालेत. एकीकडे आपण पाहतोय राजेंद्र वैकरे आणि दुसरीकडे नवनाथ माळी, हे दोनही ऑफिशियल आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी आदित्य डायरे यांच्याकडून तब्बल 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट आणि त्याच्या विरोधात भास्कर स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चला तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आजच्या या शेवटच्या रजनीमध्ये. आणि या स्पर्धेचे संकल्पक मंगेशदा पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगला बॉल जज केलं, बॉलवरती फटका दिला, थोडी ताकद कमी आली, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत ते अंजप टीम. आणि दरम्यान श्री गणेश धावसंख्येचा या ठिकाणी धावफलकावरती जरूर पाहायला मिळतोय. आज मात्र एक काटेकी टक्कर पाहायला मिळते. दरम्यान जर तुम्ही पाहायला गेलं तर एक भले मोठे टीम आज मैदानात वाकसकरांच्या दिमतीला सज्ज झाल्यात आणि या वाकसकरांचं आयोजन आहे, त्यामुळे कुठेही कोणतीही कमतरता या आयोजनात जरूर पाहायला मिळत नाही आहे. मंगेशदा पवार मानावं लागेल, सध्या तरी मी म्हणेल कोणतीही कमतरता या आयोजनात तुमच्याकडून दिसून येत नाही आहे. आणि वाकसकरांनी दिलेली साथ ती लाजवाब आहे, परंतु इथे चांगला बॉल, या बॉलवरती जर तुम्ही पाहायला गेलं तर मात्र एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळाल्यात. KTC लाईव्हची संपूर्ण टीम, अजिंक्य पवार, अगदी एक व्यावसायिक ग्रुप त्यांनी सध्या आपल्या या गावातील मुलांना दाखवून दिलं आणि क्रिकेटच्या माध्यमातून व्यवसाय कसा करायचा, परंतु या व्यवसायाला प्रत्युत्तर बॉल जाईल तो मात्र आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग 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 सिक्सर. यस, थँक्यू डीजे. मामा भाच्याची जोडी सध्या मैदानावरती आहे. मी बऱ्याच जोड्या पाहिल्यात, बाप पुत्राची, दोन्ही बंधूंची, काका पुतण्यांची पण पाहिले, परंतु आज मामा भाच्याची जोडी मैदानावरती पाहायला मिळते आंतरट वरेडी टीमकडून. परंतु विजयच्या नावात विजय आणि त्याने पहिल्याच बॉलवरती सिक्सर ठोकलाय. पुन्हा एकदा बॅकफुटवरती हॅमर पंच जरूर पाहायला मिळालाय. बॉलला दिशा दिली, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. अगदी आदित्य डायरे यांनी लावलेल्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि तदनंतर या चेंडूवरती षटकार जर आला तर आदरणीय जयेश डायरे आणि दीपक डायरे यांच्याकडून तब्बल 1500 रुपयांचं कॅश प्राइज होता, परंतु इथे नजर लागली की काय, आणि ही नजर आपल्याला पाहतोय विकेटच्या स्वरूपात विजय परतलेत. फार मोठा संघर्ष विजयच्या बॅटमधून पाहायला मिळत होता. विकेटचं पतन पाहायला मिळालं. पहिला झटका अंतरट वरेडी टीमला पाहायला मिळाला. अर्थातच वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या नावाने आज हा संघ खेळताना दिसून येतोय. बहुतांशी मला वाटतं अजय सर पहिल्याच मैदानावरती मॅच खेळताना जरूर दिसत आहेत. अगदी चांदईचं मैदान सुद्धा त्यांनी गाजवलंय. या सीझन मध्ये मात्र नवीन टीम पाहायला मिळाली अंतरट वरेडीची. अगदी मी म्हणायला गेलं तर इथे 5 बॉलचा दरार संपलाय. 7:36 पहिला बॉल पडला होता. अगदी पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज तयार आपण पाहतोय प्रवीण.
चांगला बॉल. यावेळी अटॅकिंग पॉवर फार चांगलं होतं प्रवीणच्या माध्यमातून, कारण पहिल्या 2 बॉलवरती हवी होणारा प्रवीण दुसऱ्या 2 बॉलवरती विजयच्या बाबतीत हवी ठरताना दिसला नाही, परंतु तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक हिट का जेव्हा पत्तर टीप और टॅट आणि जशास तसं दिलं गेलेलं उत्तर ते विजयला विकेटच्या स्वरूपात पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती टोटल जाऊन पोहोचले ती मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंध्र टीमची तब्बल 15 आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानीनंतर. कम ऑन डीजे. यस, थँक्यू डीजे वरत. अगदी आपण पाहायला गेलं तर तुल्यबलता. यावेळी जसं अजय सरांनी आंतरच्या बाबतीत माहिती दिली होती की या सीझनमध्ये पहिल्यांदा सगळं नवीन टीम म्हणजे सर्व नवीन टीम आज मैदानात तुम्हाला पाहायला मिळते, परंतु चांदईचं मैदान गाजवलं, आता वाकसकरांचं मैदान मी तर म्हणेल गाजवत आहेत. अगदी चांगला बॉल मारुतीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचा विचार करायला गेलं तर मध्ये फक्त नदीचं अंतर आहे. दोन्ही गावांचा विचार करायला गेलं, एकीकडे आंतरट वरेडी तर दुसरीकडे अंजप टीम. चांगला बॉल. विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर या ठिकाणी मारुतीसाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर या स्पर्धेचे संकल्पक आदरणीय मंगेशदा पवार यांच्याकडून तब्बल 1000 रुपये आणि चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर आयोजकांच्या वतीने इतर प्लेयरसाठी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. चांगला फटका आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल वन बाउंस, चौकार. ठोक तो डीजे. ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. क्या बात आहे डीजे. तुमचं कौतुक करेल आणि खरं म्हणायला गेलं तर मनोहर दादा कराले यांचंही कौतुक करेल. चांगला पटका. यावेळी आदरणीय चंद्रकांत दादा माळी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. त्याच समेत आदरणीय संतोषदा माळी यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा मंचावरती यायचंय. आणि त्याच समेत आदरणीय चंद्रकांत दादा मेनमेने आपणास सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. सर चेक नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. विनंती असेल भातान संघाचे गडदर आणि कासगाव संघाचे गडदर आपण मिड इनिंगच्या झोनमध्ये लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. ओ टू दी कॉम्बॉक्स. यस, थँक्यू. अगदी प्रकाश आपण पाहतोय ना, गेली 4 दिवस रात्र तुम्ही या स्पर्धेला लीड करताय. फार दिव्य सोहळा खरं म्हणायला गेलं तर या मैदानावरती पार पडताना दिसून येतोय. मंगेशदा पवार यांनी संकल्पना मांडली, अजिंक्य पवार यांचा शब्द, वाकसकरांची मेहनत. आज संपूर्णपणे ही स्पर्धा तितक्याच रंगात, तितक्याच ढंगात, तितक्याच जोशात पाहायला मिळते. मारुतीचा नेक्स्ट बॉल पाहायला मिळाला. इथे बॉल जाईल अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे आलाय तो मात्र हा चौकार. 4 धावा. अगदी मी तर म्हणायला गेलं तर गोलंदाजी तितकी कडकपणे पाहायला मिळते आणि त्याच्याही पलीकडे आता वैष्णवी कन्स्ट्रक्शनची बॅटिंग लाईन सुद्धा पाहायला मिळते. पहा, जशा विकेट येत आहेत, डॉट बॉल येत आहेत, तसे मोठे फटके सुद्धा पाहायला मिळत आहेत. अद्यापपर्यंत 11 बॉलचा थरार आपण अनुभवला. पुलर लाईन फुलटॉस बॉल संधी निर्माण केली होती, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल स्क्वेअर लेग रिजन. येतील आणखी 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक टोटल जाऊन पोहोचलाय तर अद्यापपर्यंत 2 विकेटच्या नुकसानीनंतर 27 आकड्यावरती. रोशनसाठी पारितोषिक जरूर लागलं जातंय. अर्थातच या ठिकाणी रोशन 2 षटकार जर टोकले तर तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज आणि 3 षटकार जर टोकले तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. अर्थातच
या ठिकाणी हे पारितोषिक लागलं गेलंय ते संकेतजी खडे यांच्या माध्यमातून. अगदी वाकसकरांवरती त्यांचं सुद्धा तितकंच प्रेम आहे आणि संकेतजी खडे या ठिकाणी जर उपस्थित झाला असाल तर विनंती असेल आपणास की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आणि अगदी पाहू शकता तुम्ही आमच्या स्क्रीनवरती जिथे मात्र आमचे पाहुणे जरूर पाहायला मिळत आहे, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारले ते मंगेशदा पवार व इतर मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याचा मनमुराद आनंद गेली आणि तदनंतर या ठिकाणी मंचावरती मंगेशदा करडे यांचं आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. फटका सजवला जातोय. यावेळी पाहायला गेला तर कार्पेट पद्धतीने संत गती आउटफील्ड स्लो झाली आणि तदनंतर एकेरी धावेवरती वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतर टीम थांबली आहे. अगदी धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते ती मात्र 28 आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा प्रारंभ. गोलंदाज अनिल फार अनुभव आहे खरं म्हणायला गेलं तर या गोलंदाजाकडे. तो अनुभव आज मैदानात तो लावताना जरूर दिसतोय. इथे त्रिफलाची दांडी गुल फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. परतावं लागेल ते यावेळी या बॅटरला. विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. तिसरा हादरा लागलाय तो वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतर टीमला. येस थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच अर्थातच कासगाव आणि त्याच्या विरोधात कैलासवासी नामदेव महाडिक स्मृती डीफी फायटर्स भातान टीम पाहायला मिळणार आहे. कासगाव टीम मला वाटतं या ठिकाणी उपस्थित होते. विनंती करेल भातान टीमचे कॅप्टन आपला मध्यंतराला टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. भातान पण आलेले आहेत. भातान टीम उपस्थित आहे. कासगाव टीम चला या आपण. इथे विकेट जाते. विकेटच्या मदतीने आपण पाहतोय सातत्यपूर्ण अनिलची गोलंदाजी मैदानात चुरस निर्माण करते. मी म्हटलं होतं की पहिला बॉल फेकल्याच्या नंतर या ठिकाणी अनिल नावाचं वादळ आहे जे मात्र ज्याच्यात ताकद आहे, अनुभव आहे, क्षमता आहे की या बॅटरला थांबून ठेवण्याची. आणि तसाच प्रकार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 विकेट आल्या. अगदी एक त्रिफलाची दुसऱ्या बॉलवरती. तदनंतर मात्र झेलबादच्या स्वरूपात आखी बॅटर परतला. ज्या पावलांनी गेला त्याच पावलांनी माघारी आलाय. परंतु आता त्याची जागा घेण्यासाठी बॅटर मैदानात रवाना होतोय तो म्हणजे जय. भातान टीम उपस्थित झाले. कासगाव टीमचे कॅप्टन विनंती आहे आपणास कारण जर विलंब झाला तर आयोजकांच्या कठोर कारवाईला आपल्याला या ठिकाणी सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. स्पर्धा लाईव्ह आहे. आजकाल बऱ्याच जणांचं होतं की एकदा चालू झाली की आमची मॅच आहे त्या वेळेच्या अर्धा तास आपण निघणार म्हणजे मैदानावरती पोहोचू. फार चांगला बॉल. अगदी निशू पाहायला गेलं ना तर आयोजन कडक आणि कारवाई धडक असं म्हणावं लागेल आता. कारण इथे कालची रजनी तुम्ही पाहिली असेल. अगदी घरची टीम असताना सुद्धा तिथे कडक कारवाईला त्यांना सुद्धा सामोरं जावं लागलं होतं. 3 बॉलची पेनल्टी त्यांना बसली. चांगला बॉल. सुंदर कमबॅक मी तर म्हणेल स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमसाठी पाहायला मिळत आहे. अनिलच्या नावातली एक दबदबा जी होती ती दबदबा मैदानावरती कायम पाहायला मिळते. यस वाईटच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती. चांगला फटका. आक्रमकता. बॉल थांबणार नाही. बॉल जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून. सीमा रेखा पार. बिग ब्लास्ट सिक्सर.
ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित वाकच येस, थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतोय ना की जल्लोष सध्या साजरा होत आहे. जसं माझ्यापर्यंत जरूर उशिरा 12 प्रतिनिधी माहिती पोहोचवत आहे. अगदी म्हणे चांदाईच्या मैदानावरती वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट टीम विजयी झाली. तदनंतर अंतरटच्या बस स्टॉपवरती अजय डायरेंनी फटाक्यांची माल वाजवली होती. आता सुद्धा वाजेल की काय या प्रश्नाकडे आपण जरूर आहोत. परंतु इथे जाऊया मॅचकडे. चला, 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 7:51 झालेत. अगदी परफेक्ट टाइम वरती आहेत. पंच चला चालू करा. आणखी जर काही सेकंद पुढे गेलं तर मला वाटतं एक प्लेअर 38 सर्कल मध्ये येईल. बॉल पडला पाहिजे. मी सांगितलं होतं की 36 झाले होते. बरोबर 36 मिनिटाला बॉल पडला होता. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. काय अनिलची गोलंदाजी होती पहिल्या 5 बॉलमध्ये. आणि या 5 बॉलचा जर तुम्ही विचार करायला गेलं तर तिथे 2 विकेट आणि 1च धाव त्याने खर्च केले. परंतु एक चुकीचा बॉल शेवटचा फेकला वाईट. आणि त्याच्यानंतर बॅटरसाठी जी संधी निर्माण झाली त्याच्यावरती त्याच बॅटरकडून आलाय षटकार. जय पाहतोय आपण, ज्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सुभाष गोलंदाजी मार्कवर. एकेरी धावेचा प्रयत्न जरूर झाला नाही. परंतु इथे मी तर म्हणेल डॉटची संगता फार चांगली आहे. कारण इथे प्रयत्न करायला पाहिजे होता. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर बॉलला थोडा डिले केला होता किपरच्या माध्यमातून. परंतु इथे प्रयत्न केला नाही अगदी घाई करण्याचा. आणि तदनंतर आपण पाहतोय वेट अँड वॉचच्या भूमिकेत बॅटर रोहिदास, मागच्या सामन्याचा हिरो. चांगला फटका बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. अगदी बॉलला दिशा दिली आहे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय खणखणीत रोहिदास ब्रँडेड सिक्सर. हक्की डीजे मास्टर, या इनिंग नंतर आहे ना आपण टॉस करू आणि तदनंतर मंगेश दादा यांच्याशी थोडी हितगुज साधण्याचा प्रयत्न जरूर आपण करणार आहोत. स्पर्धा इतकी दिमागदार आहे. अगदी रोहिदासच्या बॅटमधून जो सिक्सर आलाय त्याच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. नंदकुमार डायरे यांच्याकडून सुद्धा ते पारितोषिक लागलं गेलंय. अगदी एकेरी स्वरूपात धावली. पुन्हा एकदा आपण पाहतोय खणखणीत षटकार आला रोहिदासच्या बॅटमधून. जयसाठी सुद्धा तीच रणनीती आहे पारितोषिकाची. फार चांगला बॉल सुभाष आहे. खरं म्हणायला गेलं तर षटकार येऊ द्या, परंतु खरं म्हणायला गेलं तर स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला एका उंचीवरती नेण्याचं कार्य करणारा गोलंदाज आहे. चांगला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय डिसाल कामगिरी आणि त्याच्यानंतर घेतली गेलेली एक धाव 22च्या स्वरूपात. या एका धावेच्या मदतीने 5 बॉलचा तरार संपलाय. अगदी 4थं षटक प्रगती पथावरती आहे. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती मात्र 43 आकड्यावरती. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग 43, 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. इथे डॉट आलाय. मला वाटतं कीपरने बॉल कॅरी केला होता. दरम्यान इथे डॉटची संगता आणि षटक क्रमांक 4 आलाय. समाप्ती पथावरती इनिंग ब्रेक पाहायला मिळतोय आणि धावसंख्या आपण पाहतोय 43 आकड्यावरती. 4 षटके. आता गरज असेल ती 44 धावसंख्येची स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला. आणि या प्रतिषटक या धावा 11च्या सरासरीने कुटायच्या आहेत. परंतु आपण जाऊया टॉसकडे. थँक्यू सो मच संदीप बोराडे सर. आपण जातो इकडे टॉसच्या दिशेने. आपण बघू शकाल नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या आणि आपल्या सर्वांच्या भेटीला येते. ती म्हणजेच थेट कासगाव विपक्षात कैलासवासी
नामदेवजी महाडिक स्मृती DP फायटर्स भाताण या दोन संघामध्ये आणि हा टॉस इथे केला जातोय आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आमचे सन्माननीय आदरणीय मंगेशदादा कर्डे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करून घ्यायचा आहे. नक्कीच आपण बघाल मिताल 11 श्री गणेश कासगाव संघ आपल्याला बघायला भेटतोय आणि त्यांच्या विपक्षात आपण बघू शकतोय फाईट देत असताना कैलासवासी नामदेव महाडिक स्मृती DP फायटर्स भाताण या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. हेड असा कॉल केलाय भाताण संघानं, परंतु इथे आपण बघू शकतोय हेडच आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे टॉस इथे भाताण संघाने जिंकलाय. मान्यवरांना विनंती करेन की आपण उपस्थित व्यासपीठावरती आसन असतं व्हायचं आहे. भाताण संघ टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? अजून आमचे जे प्लेयर आहेत ते अजून पेंडिंग आहे, म्हणजे रनिंग आहेत ऑन द वे, तर डिसिजन थोडा पेंडिंग ठेवतो. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे, परंतु स्पर्धेमध्ये आज खेळत असताना तुम्हाला कसं वाटेल आणि संपूर्ण आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन तर खूपच छान आहे, कारण आम्ही इकडे मला असं वाटतं पहिल्यांदाच आलो होतो इकडे खेळायला नाईटला, आणि ग्राउंड पण खूपच छान आहे. आणि संपूर्ण ही स्पर्धा तर खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट ऑफ लक राहील भाताण संघ, परंतु इथे आपण बघाल श्री गणेश कासगाव संघ टॉस गमावला, त्यांनी डिसिजन पेंडिंग ठेवला आणि जो काही निर्णय आता तुमच्या व्यतिरिक्त येणारच आहे, त्यामुळे आता तुम्हालाही या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. परंतु या संपूर्ण वाकस ट्रॉफीबद्दल आणि खास करून आमचे सन्माननीय विद्यमान माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्यासाठी तुम्ही दोन शब्द सांगायचे आहेत. आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर जास्ती काही विचारणार नाही आहेत, जाऊया आपण थेट कंटिन्यू सामन्याच्या दिशेनं. तिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे संदीप सर. दीपकजी डायरे आणि जयेशजी डायरे यांच्याकडून तब्बल एका विकेटसाठी 500 रुपये आणि कॅच जो टिपेल त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपये असं पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे. वळूया मॅचकडे, अर्थातच जिथे कॉम्बॉक्समध्ये या इनिंगला जोडले जातील प्रकाश भल्ला. थँक्यू सो मच संदीप बोराडे सर. आपण जातोय कंटिन्यू सामन्याच्या दिशेनं. तिकडे खूप चांगला सामना आहे मैदानामध्ये. 7:58चा टायमिंग झालाय. पहिला बॉल तिथे मैदानामध्ये फेकला जातोय इनसाइड आउटला. देखना फटका मैदानामध्ये केलाय पहिल्याच बॉलवरती. या मॅच मध्ये गोलंदाजाचं भव्य स्वागत आणि अंजप टीमला आल्यात पहिल्या चेंडूवरती या 4. याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे माननीय श्री आल्याभाऊ कांबरी देखील इथे उपस्थित होत्या. तर भाऊंना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपले देखील खूप स्वागत आहे या वाकस ट्रॉफीमध्ये. मॅच खूप चांगली आहे. लक्ष जर बघायला गेलं तर पहिल्या सत्रामध्ये आपण बघू शकतोय थेट वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथराट संघाने जर बघायला गेलं तर बॅटिंग करत असताना प्रथमतः 43 कुठून काढल्या होत्या आणि 44 लक्ष चेस करत असताना मॅच मध्ये आपण सध्या तरी आपण बघतोय स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला आणि अंजप संघाच्या पहिल्याच फलंदाजांना अद्भुत फटका खेळला होता. त्यानंतर इथे बॅटवरती फुल टॉस बॉल परफेक्टली मिडल झोन मध्ये आला नाहीये आणि शॉट थर्डमॅनला जर बघायला गेलं तर मॅच मध्ये अंतरट संघाने केले सेलिब्रेशन आणि मॅच मध्ये अंजप टीमला खोवावा लागतोय. पहिला बॅटर विकेट. थँक्यू डिझाय. आणि या झेलासाठी आपण बघू शकतोय आमचे आदरणीय दीपकदादा डायरे आणि जयेश दादा डायरे या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपण बघू शकतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे विकेटसाठी आणि कॅचसाठी देखील आलेलं बघायला मिळत आहे. याच दरम्यान माननीय श्री शिवाजी दादा माळी हे देखील इथे उपस्थित होत आहेत. दादांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील खूप खूप स्वागत आम्ही करू या आजच्या शेवटच्या रजनीमध्ये. फायनल नाईट या स्पर्धेचे आपण सर्वजण बघताय आणि मैदानामध्ये सध्या तरी चाललेली भरपूर चुरशीदार ही लढत मात्र आपण आवर्जून सध्या तरी या मॅचमध्ये खरं तर एन्जॉय करतो आहे. पहिल्या बॉलवरती 4 आला, त्यानंतर विकेट आला आणि मॅचमध्ये बघायला गेलं तर आता जशाच तसे प्रत्युत्तर मात्र दोन्ही संघ करत असताना आपण सध्या बघतोय.
ओहो, या क्षणी वेगात टाकलाय परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला मिसफील झाली आहे. एक चुकी तुम्हाला तुमच्या आयुष्यातून उद्ध्वस्त करते आणि क्रिकेटमध्ये केलेली चुकी तुम्हाला महागडी पडेलच. फटका सुरग आहे आणि मैदानामध्ये आता शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट करून निघून जातो. चेंडू सीमा पार. अंजप टीमला मिळत आहेत एक्स्ट्रा कव्हरला 4. लक्ष 44 धावेचं चेस करते या मॅच मध्ये सध्या तरी स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघ. आणि जरी त्यांनी महत्त्वाचा खेळाडू गमावला असेल तरी सुद्धा मॅच मध्ये एकच लक्ष त्यांचं आहे की या मॅच मध्ये आम्हाला हे लक्ष चेस करायचं आहे. आणि इथे जर बघायला गेलं तर त्यांची बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीची होती. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका सेम टू सेम कॉपी बुक स्टाईल न गोलंदाजाला केले डॉमिनेट आणि मैदानामध्ये आलाय एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा अगदी संभाजीच्या बॅटमधून 4. थँक्यू डीजे. आज तर नक्कीच या स्पर्धेची ही शेवटची रात्र देखील एक संघ मात्र गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळेलच. परंतु सध्या तरी आपण ही मॅच मात्र खूप चांगल्या पद्धतीनं बघाल. शेवटच्या क्षणीपर्यंत ही मॅच मात्र जाईलच कारण तिथे बॅटिंग करत असताना आपण स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघाला मात्र खूप चांगल्या पद्धतीनं खेळ करत असताना बघतोय. 43 अगदी बघायला गेले तर अंथरट संघानं ठोकल्यात परंतु 44चं लक्ष चेस करण्याची हिम्मत ठेवून मैदानाच्या आतमध्ये मात्र अंजप संघ बॅटिंग करते. आणि तिकडे या चेंडूवरती मात्र सध्या तरी गोलंदाज अमोल जर बघायला गेलं तर खूप चांगला चेंडू फेकतोय. बॉल थोडासा पुढे घेतला तदनंतर पडल्यानंतर एक चांगलं वळण मिळालं आणि या सर्व काही गोष्टी या चेंडूवरती मात्र सध्या गोलंदाजाला यशस्वी ठरवत असताना डॉट बॉल. प्रथम या षटकामध्ये 3-4 देखील आलेत. एक विकेट देखील सापडला. एक डॉट बॉल देखील आला आणि मॅचमध्ये इथे बेटर लेवलचं क्रिकेट खेळलं जात आहे. बॅटच्या समोर ऑन साईडला पॉवर हिट करण्याचा प्रयत्न. फटका सफल आहे. मनगटामधून लावलाय फलंदाजांना हा जोर आणि मिडॉनला येतोय खणखणीत दणदणीत 4. आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा. सामना चांगलाच होईल. मैदानामध्ये मात्र आता इथून अंजप संघाची धावगती मात्र भरपूर चांगली राहिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जे पॉवर प्ले होतं त्या पॉवर प्लेमध्ये खरं तर 15 किंवा 17+ रन येणं फार गरजेचं होतं. परंतु ज्या अपेक्षेनं बॅटिंग केली आहे ती अपेक्षा मात्र खूप चांगली आहे. सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघाची सध्या तरी आपण बघतोय 1 लॉस करत असताना 16 धावा दाफलकावरती लागतात. आणि सामन्यामध्ये आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये गरज आपण बघतोय सध्या तरी 28 या संख्येची. 18 बॉल 28 धावा अजून देखील मॅच बनवू शकेल. परंतु हा सामना बनवण्यासाठी मॅचमध्ये मात्र तिकडे सध्या तरी वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरट संघाला मात्र ही पार्टनरशिप तोडावी लागेल. आणि महत्त्वाचा सिग्नल येतोय वेळेच्या बाबतीत. इथे अंतरट संघाने मात्र पहिल्या ओव्हरसाठी 5 मिनिटाचा अवधी घेतलाय. म्हणजे अजून 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये टाकायचे आहेत. परंतु येणारी 2 षटकं तुम्हाला मात्र 10 मिनिटाच्या आतमध्येच टाकावी लागतील. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही जर अतिरिक्त वेळ घेत असाल तर तुम्हाला एक फिल्डर मात्र 38 सर्कलमध्ये ॲड करावा लागेल. हे लक्षात ठेवा. सामना चांगला होईल. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यात. मॅचमध्ये थोडंसं चेंजिंग क्षेत्र चेंज होत आहे आपण बघू शकतोय. दुसऱ्या एंडनं तिकडे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाली आहेत. दुसरं स्पेल टाकण्यासाठी मैदानामध्ये अंतरट संघाकडून विजय हा गोलंदाज. विजयला मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. 18 बॉल आणि 28 धावेचं इक्वेशन आता समीकरणामध्ये शिल्लक राहिलंय आणि इक्वेशन डिफेंड होईल की चेज हे मात्र आता येणारी वेळच ठरवेल. स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची आणि अखंड वाकस ट्रॉफीची चर्चा मात्र फार होती. चला फास्ट घ्यायचं आहे. दोन्ही टीमला कळकळीची विनंती आहे की आपण लवकर घ्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. शॉर्ट ऑफ लेंथ फायदेशीर केलंय फलंदाजानं तिकडे या चेंडूवरती आपल्या बॅटचं काम. आणि आता फाईन स्वेरलेगच्या डोक्यावरून पाठवला चेंडू सीमा पार. इट्स आउट ऑफ दी पार. फ्लॅटिंग तडाखा येतोय सध्या. येस अंपायरची सुद्धा नोंद आली आहे. अगदी कटआउटला स्पर्श करून बॉल गेलेला आहे. म्हणजे तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राईजचा मानकरी हा बॅटर. अगदी मंगेशदा आयोजित ही स्पर्धा फार चांगली पारितोषिके.
खरं तर आपण बघू शकतोय अगदी या मैदानाच्या सभोवताली जो कटआउट आपण बघतोय त्या कटआउटला जर एखाद्या फलंदाजाचा षटकार लागत असेल तर आमचे माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्याकडनं जर बघायला गेलं तर ते 1005 कॅश प्राइज आणि तिकडे एक षटकार आलाय जरूर, परंतु त्याच्यानंतर अजून एक लॉफ केलेला स्ट्रोक सध्या अंजब टीमसाठी देतोय भरपूर मोठं योगदान. षटकार आलाय मॅच मध्ये. आता इथून पूर्णपणे बाजी पलटत असताना मात्र बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय भास्कर एलेवन अंजब संघाला आपण बघतोय. आणि बातान संघासाठी एक महत्त्वाची सूचना येते की बातान संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवचा आहे. दाफलकावरती आपण लक्ष टाकूया. सध्या तरी 28 धाब्यावरती बॅटिंग करत असताना मात्र संपूर्ण अंजब संघाचा दाफलक बनला जातोय. तिकडे थोडंसं गोलंदाजीवरती आता प्रेशर रिलीज केलं गेलंय. सध्या तरी या मॅचमध्ये फलंदाजीमधून बॅटिंग करणाऱ्या टीमकडून सामना चांगला होतोय, परंतु तिथे बॅटिंग करणारा संघ थोडासा अगदी भरपूर चांगलं क्रिकेट खेळतोय. स्लोवर गतीचा बॉल होता, हलक्यात मात्र थोडंसं सॉफ्ट हँडेड ना चेंडू 38 सर्कलमध्ये ढकलला आणि स्वतः फॉलो थ्रूवरती गोलंदाज मात्र बॉल अडवतोय आणि तिथे एक सिंगल या चेंडूवरती मिळते आहे. एक सिंगल आली आहे. दाफलक थोडंसं चेंज होत आहे. दाफलकावरती आपण जाऊया. थोडंसं जर लक्ष टाकलं तर 29 धाबा लागल्यात. 29 धाबा दाफलकावरती. तिकडे मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा शांत गतीचं क्रिकेट बघायला मिळत आहे. फलंदाज मागे सरकतायत. चांगलासा इस्तेमाल मात्र अगदी पॉईंट कव्हरला करतायत हा फटका खेळण्यासाठी आपल्या बॅटचा आणि तिथे लगेच 2 धाबा याही चेंडूवरती मात्र फलंदाज संभाजीच्या बॅटमधून येत असताना आपण बघाल. हा संभाजी मात्र तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी इंटर झाला आणि तो मैदानामध्ये मॅचची हालात आणि सिच्युएशन ओळखून हा सामना खेळतोय. कोला टाकलेला बॉल पुन्हा एकदा चांगलीशी ड्राईव्ह आहे. स्वेलेक झोन मध्ये फिल्डर आली आहेत. मैदानामध्ये मात्र तिकडे लगेच कॉल दिला संभाजीनं आणि याही बॉलवरती 2 धाबा. बघू शकाल सामना आपल्या खिशामध्ये आला हे मात्र ओळखलं तिकडे फलंदाजांनी आणि बरोबर मैदानामध्ये मात्र अगदी चांगला रेलमधून अगदी प्रति बॉलवरती रन्स आपले दोन्ही बॅटर घेत असताना तिकडे आपण बघतोय अंजब संघाचे. हो यावेळेला कटर बॉल होता. मिस टायमिंग आहे, मिस हिट आहे, कनेक्शन चांगलं नाहीये आणि सामन्यामध्ये मिळतोय ब्रेक थ्रो. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. फलंदाज इथून बाद. येस थँक्यू टीसी. बातान टीम आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज. अगदी आपण बघू शकाल इथे आता दाफलकावरती सध्या तरी आपण जाऊया. 2 षटकं मात्र तिकडे संपन्न झाली आहेत सर आणि दाफलकावरती सध्या तरी स्वर्गीय भास्कर एलेवन अंजब संघ इथे बघायला गेले तर 33 या धावसंख्येवरती पोहोचला आहे. अगदी प्रवीण पतारे यांच्यासाठी पारितोषिक लागलं गेलं. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर त्यांच्यासाठी देवा ग्रुप अंजब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ते मला वाटते जीपेच्या स्वरूपात. जरूर इथे मॅचमध्ये सर लक्ष टाकलं तर आता नक्कीच थोडंसं विकेटमधून चर्चा नक्कीच केली आहे तिकडे अंतराळ संघानं, कारण त्यांना देखील हा सामना जिंकायचा आहे. परंतु इक्वेशनाचा विचार केला तर आता इक्वेशन फारसं काही मोठं राहिलं नाही आहे, कारण इथे आपण बघाल येणारी 2 षटके म्हणजे 12 बॉल आहेत आणि 12 चेंडूमध्ये फक्त 11 धावेची गरज आहे. मॅचमध्ये तिकडे सध्या तरी बॅटिंग करण्यासाठी मात्र अगदी स्वर्गीय भास्कर एलेवन अंजब संघाकडून मात्र प्रवीण पथारे इंटर होतात आणि स्ट्रायकर एंडला कबड्डीच्या समोर आता आपण बघाल अंजब संघाचा एक पॉवर हिटर जो सध्या तरी मैदानामध्ये 2 षटकार मारत असताना आपल्याला बघायला मिळाला आहे. तो प्रवीण मात्र तिथे मैदानामध्ये बॅटिंग करतो आहे. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला नुकतंच दाखल झाली आहेत. अनिल तिकडे बघायला भेटतात आणि बॉलिंग स्पेलमध्ये ओव्हर दी स्टम्प्सनं मात्र या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी विघ्नेश हा गोलंदाज सज्ज झालाय. विघ्नेशचा पहिलाच बॉल तिकडे बॅटरच्या बॉडीपासून शरीरापासून लांब ठेवला जेणेकरून अटॅक होणार नाही आणि या पद्धतीचा बॉल मैदानामध्ये मात्र तिकडे खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड राहिलेला आपल्याला बघायला भेटतो आहे. अशा प्रकारची खरं तर संदीप सर गोलंदाजी राहिली तर मॅच शेवटच्या क्षणापर्यंत बनेल, कारण या गोलंदाजीची फार अत्यावश्यक गरज आहे. तिकडे सेम टू सेम बॉल टाकण्याचा प्रयत्न केला परंतु हा चेंडू उजव्या स्टंपला थोडासा क्रॉस होतोय आणि तिकडे ऑफिशियल अंपायर आपण बघू शकतोय वळतायत व्हाईट बॉलचा सिग्नल घेऊन. एक्सातून आता दाफलकावरती थोडीशी वाढ होतीये. अंजब संघ इथे 34 या धावसंख्येवरती पोहोचेल.
आपण ऑन स्क्रीन सध्या तरी बघू शकाल. खरं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या मॅचमध्ये खेळलं जात आहे, परंतु ज्यांनी ही संपूर्ण स्पर्धा खरं तर नक्कीच ऑर्गनायझिंग करण्यासाठी भरपूर सपोर्ट केला असे आमचे श्रीमान मंगेशदादा पवार यांची उपस्थिती मात्र खूप चांगल्या पद्धतीने बघायला भेटते. परंतु तिकडे फटका प्रॉपर बॉल करतोय हवाई सफर आणि मिड ऑफला येतोय इथे हा षटकार. येस थँक्यू. मला वाटतंय क्या बात आहे. दादांची गाडी आहे, अगदी ती गाडी व्यासपीठाच्या बाजूला आहे. 9996 हा नंबर आहे आणि त्या नंबरवरती बॉल षटकाराचा पाहायला मिळाला आहे आणि दादांनी लगेच घोषित केलं की या षटकारासाठी 500 रुपयांचे कॅश प्राईज. अगदी मला वाटतं 500 तर गेले दादा, नंबर प्लेटचा खर्च पण वाढला. नक्कीच आपण बघू शकाल. खरं तर हे आमच्या दादांचं प्रेम लौकिक होत असताना बघायला मिळत आहे. त्यांनी खरं तर भरपूर या स्पर्धेसाठी सपोर्ट केला आहे आणि नक्कीच संपूर्ण ही स्पर्धा आज भरपूर चर्चेमध्ये बघायला भेटते आहे. तिकडे या चेंडूवरती आल्या 3 धावा आणि दाफलकावरती आता आपण बघू शकतोय सध्या 43 धावा लागल्यात. म्हणजे आता इक्वेशन हे जवळपास चेसिंग होण्याच्या जवळ येऊन पोहोचलंय. 9 चेंडूत आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त या मॅचमध्ये आपण बघाल स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला मात्र एका धावेची गरज आहे. मॅचमध्ये सध्या तरी औपचारिकतेचं रूप उरलं गेलंय आणि अंजप संघाला विनंती की आपण दगाडमध्ये शांतता ठेवायची आहे. 9 बॉल आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं क्लोज आणलं जात आहे. तिकडे मैदानामध्ये आपण बघाल वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरट संघ मात्र या मॅचमध्ये थोडंसं स्ट्रगल करतीये. हो लोवा फुल टॉस होता, फ्लिक अँड टच. तिकडे मैदानामध्ये मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच जागेवरती स्थिर आहेत आणि मैदानामध्ये मात्र आज सामना आपल्या नावावरती जल्लोषामध्ये लढवत असताना स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला आपण बघाल जिंकलेल्यांचं अभिनंदन आणि परास्त झालेल्यांचं आम्ही घोरसं कौतुक करू. कासगाव आणि भातावटी, चला आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करायची, विलंब लावू नका. आणि दरम्यान दादा ही स्पर्धा तुमच्या संकल्पनेतून साकारली. वाकसकरांची मेहनत आज रंग येताना दिसून येतो या मेहनतीचं. परंतु तुमच्यासाठी तुमचे मित्र बजरंग दादा कांबेरे यांनी मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या शुभेच्छांचा या ठिकाणी आपण स्वीकार करूयात आणि नक्कीच ते म्हणालेत की वेळ मिळाला तर मात्र या स्पर्धेला आम्ही सतीच्या भेट जरूर देऊ.